नमस्कार. वंचित बहुजन आघाडीने सध्याला 2 तासापूर्वी अत्यंत महत्त्वाची अशी तिसरी यादी जाहीर केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठित आणि महत्त्वाची, त्याचप्रमाणे ज्या मतदारसंघामध्ये अतितटीची लढाई होऊ शकते, अतितटीचा सामना होऊ शकतो, अशा मतदारसंघामधून कोण उभे राहणार यांची नावेच थेट वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेली आहेत. या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून अत्यंत तगडे दावेदार असे उमेदवार जाहीर केलेले आहेत. साधारणपणे 5 जणांची नावे या तिसऱ्या मतदार यादीमध्ये आहेत आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे बारामती या लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे यांना वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीने साधारणपणे 3 लोकसभेच्या जागेंवरती पाठिंबा दिलेला आहे. याच्यामधली पहिली जागा म्हणजे तुमची कोल्हापूरची. या ठिकाणातून शाहू महाराज यांना पाठिंबा दिलेला आहे, तोही बिनशर्त. ते काँग्रेसकडून उभे आहेत. दुसरी जागा आहे तुमची नागपूरची. नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये जे काँग्रेसचे उमेदवार आहेत यांना देखील बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आणि तिसरी जागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बारामतीची. ही अत्यंत सेन्सिटिव्ह असा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये कोण जिंकेल कोण हरेल, त्याचप्रमाणे सध्याची परिस्थिती, याचमुळे बारामती हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा बनलेला होता. आणि याच मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने बिनशर्त सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा दिलेला आहे. तिसऱ्या यादीमध्ये कोणाकोणाची नावे आहेत हे जरा नीट समजून घ्या, म्हणजे कळून येईल की कुठल्या मतदारसंघामधून कोण उमेदवार उभे आहे. सगळ्यात पहिला नांदेड मतदारसंघ. नांदेड मतदारसंघामधून अविनाश बोसीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. दुसरा मतदारसंघ आहे तुमचा परभणी. परभणी या मतदारसंघामधून बाबासाहेब भुजंगराव उगाळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तिसरा मतदारसंघ आहे तुमचा औरंगाबाद. या ठिकाणातून अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. चौथा मतदारसंघ आहे तुमचा पुणे. या ठिकाणातून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पाचवा मतदारसंघ आहे तुमचा शिरूर. या ठिकाणातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीसाठी महाराष्ट्रातील साधारणपणे 10 ते 12 या लोकसभेच्या ज्या काही जागा आहेत या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या आहेत. यापैकी जर बघायचं झालं तर तुमचा नांदेड, औरंगाबाद, परभणी, पुणे याच मतदारसंघातून कोण उभे राहणार त्यांची नावे या तिसऱ्या यादीमध्ये त्यांनी जाहीर केलेली आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोलताना असं म्हटलं होतं की वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रातील 48च्या 48 लोकसभेच्या जागा स्वतंत्र लढू शकते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील असे 27 मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघावरती वंचित बहुजन आघाडीने गाव पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी, शहरामध्ये, नगरामध्ये, वॉर्डपर्यंत, त्याचप्रमाणे बूथ लेवलची आणि महाराष्ट्राची कार्यकारिणी, जिल्हा पातळीवरची कार्यकारिणी, अत्यंत प्रोटोकॉलनुसार कार्य करणारे नेते आणि कार्यकर्ते, जनतेशी थेट आणि कधीही संपर्क करणारे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे जेवढे काही निर्णय होतात, वंचित बहुजन आघाडीची जेवढी काही घोषणा होते, ही घोषणा थेट मतदारापर्यंत पोहोचण्याची जिम्मेदारी घेणारे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीने निर्माण केलेले आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे म्हटलं होतं त्याच पद्धतीने सध्याला बाळासाहेब आंबेडकर उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करत आहेत. महाविकास आघाडीमधील काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, यांनी आतापर्यंत काही मतदारसंघाची साधी नावे देखील जाहीर केलेली नाहीत. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी देखील काही मतदारसंघावरती आतापर्यंत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. महाविकास आघाडी असू द्या नाहीतर युती असू द्या, या दोघांनाही तगडे आणि दावेदार उमेदवार मिळत नाहीयेत. दुसऱ्या पक्षामधून आयात असणारे, दुसऱ्या पक्षातून फोडलेले उमेदवार घेऊन युती किंवा आघाडी उमेदवार जाहीर करताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे बाळासाहेब आंबेडकर स्थानिक पातळीवरती गरीब, त्याचप्रमाणे त्या ठिकाणातील असणाऱ्या जातीचं प्रमाणावरती नवीन नाव बाळासाहेब आंबेडकर पुढे करत आहेत. सध्याला महत्वाची ज्या जागांची याच्यामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे याच्यातील पहिलं नाव आहे तुमचं औरंगाबाद. औरंगाबाद या ठिकाणातून अफसर खान हे उभे राहणार आहेत.
अफसर खान हे काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता देखील राहिलेले आहेत. अफसर खान यांचं औरंगाबादमध्ये असं भरीव कार्य आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम मते आणि दलित मते, खास करून बौद्ध मते, गेल्या 2019 मध्ये ज्यावेळी इम्तियाज जलील यांचा निसटता विजय झाला, पराभव होता होता ते वाचले आणि त्यांचा विजय झाला, याच्यामध्ये खास करून बौद्ध समाजाची एकजुटीची मते, याचमुळे इम्तियाज जलील यांचा विजय झालेला होता. आणि हा विजय दस्तूर खुद्द एमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी साहेब आणि इम्तियाज जलील यांनी देखील मान्य केलेला आहे की माझा विजय हा या ठिकाणातील दलित मतांवरती, बौद्ध मतांवरती झालेला आहे. दुसरा अत्यंत महत्वाची मतदारसंघ आहे तो तुमचा पुणे. या ठिकाणातून वसंत मोरे यांना उभे केलेला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी वसंत मोरे यांनी मुंबई या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांची राजगृह या बंगल्यावरती भेट घेतलेली होती. त्याच वेळी वसंत मोरे यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार का असा संभ्रम निर्माण झालेला होता. मात्र बाळासाहेब आंबेडकर यांनी 2 ते 4 दिवसाचा वेळ द्या, मी तुम्हाला 2 ते 4 दिवसामध्ये कळवतो. कारण की सध्याला महाराष्ट्रामध्ये राजकीय पेक्षा सामाजिक घडामोडी घडत आहेत आणि यामुळे त्यांनी 4 दिवसाचा वेळ मागितला होता. हा 4 दिवसाचा वेळ कशासाठी मागितला होता हे मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे. कारण की 30 मार्च रोजी मनोज जरांगे पाटील यांची बैठक होणार होती आणि या बैठकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करायचे, कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला पाठिंबा नाही द्यायचा हे ते घोषित करणार होते. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या बैठक झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातील सामाजिक जे राजकारण आहे हे कसं बदललेलं आहे हे यावरून दिसून येतं. सध्याला वसंत मोरे यांचा जर तुम्ही प्रभाव पाहिला तर वसंत मोरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत ऍक्टिव्ह असे उमेदवार आहेत. स्थानिक पातळीवरती लोकांना मदत करतात. त्याचप्रमाणे मनसेमध्ये असून देखील भोंगासारखा विषय राज ठाकरे यांनी हाताळलेला होता. मात्र तरी देखील त्यांनी मुस्लिम मतं आपल्या विरोधात जातील, मुस्लिम समाजाला दुखू नये या कारणामुळे वसंत मोरे यांनी पक्षामध्ये असताना देखील भोंगासारखा विषय हाताळलेला नव्हता. वसंत मोरे यांचे लोकांना मदत करणारे व्हिडिओ हे मिलियनच्या घरामध्ये व्हायरल होतात, मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात आणि अत्यंत लोकांच्या काळजामध्ये भिडणारं भाषण करण्याची हिंमत आणि ताकद ही वसंत मोरे यांच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे पुणे ह्या मतदारसंघाची जी निवडणूक होणार आहे ही अत्यंत प्रतिष्ठित होणार आहे. तिसरा मतदारसंघ आहे तो तुमचा नांदेड. नांदेड या मतदारसंघामध्ये 2019 ला वंचित बहुजन आघाडीकडून प्राचार्य यशपाल भिंगे उभे होते. यांना साधारणपणे 1,66,000च्या आसपास मते पडलेली होती. तर काँग्रेसकडून उभे असणारे अशोक चव्हाण यांचा साधारणपणे 50,000च्या मताने पराभव झालेला होता. याच मतदारसंघामध्ये वंचितने यशपाल भिंगे जे की 9वे होते, या नव्या उमेदवाराच्या माध्यमातून साधारणपणे 1,66,000 एवढी मते प्राप्त करून काँग्रेसला दाखवून दिलं होतं की आमच्या जर मताची जर एक गट्टा झाली, एकजूट जर झाली तर समोरच्या व्यक्तीचा आम्ही कसा पराभव करू शकतो. तिसरा मतदारसंघ आहे तो तुमचा परभणी आणि चौथा मतदारसंघ आहे तो तुमचा शिरूर. शिरूर या मतदारसंघ हा देखील महाराष्ट्राचा अत्यंत प्रसिद्ध मतदारसंघ आहे. या ठिकाणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटाकडून तुमचे अमोल कोल्हे हे उभे आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये सध्याला आढळराव पाटील हे अजित पवार गटाकडून उभे राहण्याची शक्यता आहे. या स्थितीमध्ये शिरूर या मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल जे की कुस्तीपट्टू आहेत यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामती या मतदारसंघावरती वंचित बहुजन आघाडीने सुप्रियाताई सुळे यांना जो पाठिंबा दिलेला आहे याचा आधार बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला या मतदारसंघामध्ये किती होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.